ऍक्च्युली शाब्दिक कम्युनिकेशन हे ना ते फक्त अबाउट 7% आहे. ओके. 7% ओनली. नक्कीच. बाकी सगळं नॉन व्हर्बल आहे. आजही सोसायटीमध्ये हा गैरसमज आहे की मला इंग्लिश येत नाहीये तर म्हणजे मला कम्युनिकेशन येत नाही किंवा माझं इंग्लिश वीक आहे तर मी तर काय मला मला काही जमणार Correct. नाहीये. फाडफाड इंग्लिश बोला म्हटलं तर मी म्हणते फाडफाड इंग्लिश बोला, तुम्ही फाडून ठेवता इंग्लिश त्या केसमध्ये. मग त्या इंग्लिशला काही अर्थ राहत नाही. असं नको. Correct. माइंडला सांगायचे प्रकार आहेत की मी घाबरलोय आणि मी ह्याच्या मागे लपलोय, आता नाही सगळ्यांना मी दिसणार. दॅट इज आपण नो, नाही हा शब्द खूप वापरतो. ओके. ओके, नाही हा शब्द वापरल्याने सुरुवातच नाहीने करतो. हे अचीव केलेलं बघताय का नाही मला येते हे बघताय, तुम्ही काय विचार करताय, तुम्ही स्वतःला काय पोझिशन मध्ये बघताय हे खूप मॅटर करतं. म्हणजे काय, कोणी क्रिटिसाइज केलं तर आवडत नाही, हा प्रकार खूप झालाय हल्ली. की अरे हे चुकलं तुझं, इथे ते हे असं नव्हतं म्हणायला पाहिजे, असं बोलायला पाहिजे होतं, असं कसं म्हटलं मला. हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. कम्युनिकेशन किंवा संवाद हा शब्द ऐकला तरी बऱ्याच जणांचे पाय लटलट कापतात किंवा बऱ्याच जणांना खूप माहिती असतं पण ते मांडता येत नाही शब्दांमध्ये, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा ओव्हरऑल एकत्र त्यांना ते मांडता येत नाही. पण मग हे मांडायचं कसं किंवा कम्युनिकेशनचे कुठले इम्पॅक्ट असतात, कुठल्या गोष्टींवर फोर्स केला पाहिजे, मॉड्युलेशन्स कसे कमी जास्त करून आपण शब्दांना जोर देऊन त्यांचा इम्पॅक्ट वाढवू शकतो, या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये माधवीताईंसोबत डिस्कस करणार आहोत. खरं तर माधवीताईंबद्दल सांगायचं तर माधवीताईंना जवळपास 18 वर्षाचा अनुभव आहे कम्युनिकेशन स्किल्स या सेक्टरमध्ये. त्या ॲज अ ट्रेनर म्हणूनही काम करत होत्या, त्याचबरोबर त्या ॲज अ कम्युनिकेशन कोच म्हणूनही IT इंडस्ट्रीसाठी काम करतात. त्याचबरोबर माधवीताई यांना UK साईडनी खूप असे कम्युनिकेशनचं सर्टिफिकेटही केलेलं आहे. पण कम्युनिकेशनवर का बोलायचं? खरं तर बऱ्याच असं होतं ना, तुम्ही इंटरव्ह्यूला जाते पण तुम्हाला नेमकं माहितीच नसतं की इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन म्हणून काय करायचंय किंवा दैनंदिन आयुष्यात तुम्ही मित्रांच्या सर्कलमध्ये खूप छान गप्पा मारता पण तुम्हाला नेमकं कळत नाही, जस्ट प्रेझेंटेशन द्यायचं किंवा ज्यावेळेस एखादी गोष्ट पटवून सांगायची तर ती कशी सांगितली पाहिजे, कशी बोलली गेली पाहिजे, आणि इथेच आपण मार खातो. खरं तर या सगळ्या गोष्टी, यांच्यात ज्या काही छोटे मोठे ट्रिक्स आहेत, ट्विक्स आहेत किंवा रेमेडीज आहेत, या सगळ्या आज आपण माधवीताईसोबत डिस्कस करणार आहोत. चला त्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. खरं तर तुमची ओळख ऍक्च्युली जशी सगळ्यांना असेलच, पण मला तुमची ओळख तुमच्या साईडनी आमच्या प्रेक्षकांसाठी करून द्यायला आवडेल, तर थोडक्यात तुमची ओळख द्याल? ओके, फार. तर मी माधवी स्थळेकर. ट्रेनिंग मध्ये किंवा कम्युनिकेशन स्किल्स मध्ये गेले 20 वर्ष तरी मी शिकवतीये आणि मेजरली मी म्हणजे पहिल्यापासून मोठ्यांनाच शिकवत आली आहे. मी लहान मुलांना नाही शिकवलं, म्हणजे माझ्याही लहान मुलांना मी शिकवायला गेले नाही. मोठ्यांना कसं शिकवायचं ह्याच्यामध्ये मला ऑलरेडी म्हणजे पहिल्यापासून जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मी त्याच्यातच मी इंटरनॅशनली क्वालिफाईड ट्रेनर आहे. UK वरनं माझं क्वालिफिकेशन आहे, सर्टिफिकेशन झालेलं आहे अडल्ट लर्निंग मध्ये. म्हणजे मोठ्यांना कसं शिकवावं त्याला एक पद्धत असते, कारण आधीपासून जे येतंय ते पुसायचं आणि मग नवीन लावायचं, ह्या पद्धतीने त्यांना शिकवायला लागतं. तर ते शिकवताना मला पर्सनली पहिल्यापासून जरा इंग्लिशची आवड होती. शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये पहिल्यापासून आवड होती. त्याच्यामुळे इंग्लिश सोपं करून कसं शिकवावं की समोरच्याला जिथे अडतंय, कारण आपल्याला मी जनरली बघितलं की महाराष्ट्रीयन मुलं असतात आपल्या जवळपासची किंवा गावावरनं येतात, प्रचंड हुशार असतात. म्हणजे इथे मेंदू भरमसाठ असा हुशार असतो एकदम, पण अडचण कुठे होते, इकडे जी आहे ते इथून येत नाही. मग त्याच्यासाठी माझी थोडीशी धडपड चालू झाली आणि मग त्याच्यात ट्रेनिंग चालू झालं माझं. आणि तीच आपल्याला काढायचं की इथे जे आहे ते इथे कसं आलं पाहिजे. बरोबर. आता गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे की कम्युनिकेशन म्हणजे तुमच्यासाठी काय असतं? कारण प्रत्येक वेळेस असं म्हटलं जातं की आपण जे मुखातून शब्द काढतो तो एक संवाद आहे, बरोबर, पण ऍक्च्युअली कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय? ओके, मी जसं म्हटलं जे इथे आहे, ओके, इथे आहे ते इथपर्यंत कसं आणायचं आणि समोरच्याला रुचेल ह्या पद्धतीने कसं मांडायचं. ओके, कधी कधी ते शाब्दिक असतं, कधी शारीरिक असतं, बॉडी लँग्वेज आपण ज्याला म्हणतो, ज्या पद्धतीने आपण बोलतो, ज्या पद्धतीने आपण एक्सप्रेशन, असे बऱ्याच गोष्टी त्याच्यात येतात. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे फक्त काय शब्द वापरले ह्याच्यावर ते मर्यादित राहत नाही. आपल्याला बोलायचे ते समोरच्याला कळेल ह्या पद्धतीने कसं बोलावं, ते कम्युनिकेशन.
नुसतंच आपण आपले मोठे मोठे शब्द वापरले आणि काय माझं इंग्लिश आहे मस्त, हे पद्धत म्हणजे कम्युनिकेशन नाही. कारण आपलं फक्त दाखवायचं मी किती ग्रेट आहे, हे कम्युनिकेशन नाही. कारण समोरच्याला काहीच कळलेलं नसतं. बरोबर. नाही, आता ह्याच्यावरच मला आठवतंय की बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आम्ही आता कॉर्पोरेट मध्ये बघताना आम्ही बघतो की काही काही मुलं इतके प्रचंड हुशार असतात, त्यांना बऱ्याचशा गोष्टी येत असतात, बरोबर. पण नेमकं तोंड उघडलं की माती होते असं. हो ना, समजतं. अगदी 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 अगदी. म्हणजे ह्याच्यावरनं माझी एक स्टुडंट मला आठवते, ओके. प्रचंड हुशार. म्हणजे क्लासमध्ये म्हणजे उत्तर द्यायला पहिली असायची, अगदी अशी म्हणजे मस्करी करणार, मजा करणार, इंग्लिश फ्लुएंट एकदम. म्हणजे कोणाला वाटणार नाही की ह्या मुलीला काही प्रॉब्लेम असेल. पण आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू टेक्निक्स हा एक प्रकार शिकवतो, त्यावेळेला डेस्कच्या ऑपोजिट साईडला बसून आपण तिचा इंटरव्ह्यू घेतो आणि तो इंटरव्ह्यू ती कशी देते हे बघायचं असतं. तर तिने 2दा-3दा इंटरव्ह्यूला यायची चुकवलं तिने. मग तिला ते सर होते, ते म्हणाले की आता आम्ही तुला देणार नाही, हे नाही ते नाही. तर रडायला लागली, म्हणाली असं तसं. मग म्हटलं की नाही, तुझं काहीतरी इथे मला प्रॉब्लेम जाणवतोय. तिला मी बाजूला घेतलं आणि तिला विचारलं. ती म्हणाली, मॅम माझा ना अगदी लहानपणापासून हा इश्यू आहे की एरवी मी ग्रुपमध्ये बोलू शकते, पण मी कोणाला फेस करून बसले की मला जमत नाही. मग तिचं ते कसं करायचं, ती भीती कशी घालवायची, ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि जमलं तिला. मग मला तिचा जॉब लागल्यानंतर एकदा फोन आला, रात्रीचा 2-2:30 वाजता. म्हटलं हिचा का बरं फोन आला, सकाळी कॉल केला. तर मला म्हणाली, मॅम मला सांगायचं होतं, राहुलं नाही, मी केला, मग लक्षात आलं 2 वाजले म्हणून मी परत कट केला कॉल. तर म्हणे आज मी 100 लोकांसमोर एक प्रेझेंटेशन दिलं. ते म्हणे फक्त तुम्ही मला ज्या पद्धतीने, मी अक्षरशः मी हात धरून तिला उभं करायची, हात धर माझं आणि बोल. काळोख केलाय, कोणी बघत नाहीये, सगळ्यांना मी सांगितलं होतं कसं हँडल करावं. जमलं तिला. कोणाला जमत नाही असं नाही, फक्त त्या पद्धतीने शिकवावं, टेक्निक माहिती पाहिजे. नक्कीच. पण आता जसं आपण संवादाविषयी बोलतो किंवा कम्युनिकेशन विषयी बोलतो, मग त्याचे काही प्रकार असतात का किंवा त्याच्या काही गोष्टी आहेत का? हो ना. प्लीज. आपल्याला असा समज असतो की कम्युनिकेशन म्हणजे फक्त शब्द, काय वापरले शब्द. तर ऍक्च्युली शाब्दिक कम्युनिकेशन हे ना, ते फक्त अबाउट 7% आहे. ओके. 7% ओनली. बाकी सगळं नॉन व्हर्बल आहे. म्हणजे शब्द जिथे वापरले जात नाहीत, त्याच्या थ्रू आपण जे कम्युनिकेशन करतो हे मेजर आहे. त्याच्यामध्ये आपण बॉडी लँग्वेज कशी वापरली जाते, आपण जेस्चर्स जसे वापरतो, हातवारे कसे होतात, आपले एक्सप्रेशन्स कसे असतात, आपलं व्हॉइस कसा येतो, कशावर आपण भर देतो, कोणता शब्द खेचून घेतो, त्याच्याने खूप अर्थ बदलतात. एवढंच काय, इव्हन आम्ही म्हणतो की तुम्ही ज्या प्रकारे कपडे घालतात त्याच्यावरनं सुद्धा तुमचं कम्युनिकेशन होतं. तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही पार्टीचे कपडे घालून जाल का? नाही ना. त्या ठिकाणी तसेच कपडे घालावे लागतात. त्याच्याने सुद्धा तुम्ही तुमचं सिरियसनेस कम्युनिकेट करता. करेक्ट. त्यालाही कम्युनिकेशन स्किल्स म्हटलं जातं. म्हणजे मला जाणवतं की थोडक्यात कम्युनिकेशन हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असल्यासारखा आहे. कारण इट मेक्स यू, कारण तुम्ही बोलताय आणि तुम्ही त्याला कनेक्ट होताय. जर तुम्ही त्याला कनेक्ट झालात तर पुढच्या क्षणाला तो तुम्हाला हे करणार आहे, तसं वागवणार आहे, आपल्याला असं करणार. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पण आता खूप वेळेला किंवा आजही सोसायटीमध्ये हा गैरसमज आहे की मला इंग्लिश येत नाहीये तर मला कम्युनिकेशन येत नाही, किंवा माझं इंग्लिश वीक आहे तर मला काही जमणार नाहीये, किंवा मी तोंडावर पडणार, मी माती खाणार, असे माझ्याकडे येणारे. नाही मॅम मला इंग्लिश येत नाही, नको त्या ठिकाणी जाऊन मी माती खातो. म्हटलं कशाला माती खायची, म्हटलं माती खायची गरज नाहीये. म्हटलं जर तुम्हाला जेवढं, एकतर आम्ही शिकवतो, म्हणजे पहिल्यांदा मोस्ट इम्पॉर्टंटली की अगदीच येत नसेल तर शिकवावं लागतं. कोणतीही गोष्ट न शिकवता होणार नसते. तर वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यासाठी शिकवायला. प्रॅक्टिस करून घेतो आम्ही, प्रेझेंटेशन करून घेतो क्लासच्या समोर, अख्ख्या क्लास समोर तुम्ही कसे बोलता, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जे काही करायचं तेही आम्ही करतो. ते सगळं केल्यानंतर सुद्धा इट इज पॉसिबल की कधीतरी एखादा शब्द नाही आठवत. बरोबर. आठवला नाही तिथे हिंदी शब्द घाला, पण पुढे बोला. हे इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. म्हणजे मी अडले आणि मी आता घाबरले असं नाही विचार करता, समोरच्यापर्यंत मला जे बोलायचं ते पोचल्याशी कारण ना झालं, काय हरकत आहे.
नक्की. काही हरकत नाहीये त्याच्यामध्ये, कारण सगळ्यांना हिंदी येत आहे, सगळ्यांना बाकीचे लँग्वेजेस येत आहेत. आपणच म्हणतो की अरे बापरे, मला इंग्लिश नाही आलं म्हणजे कायच्या काय झालं. आणि बऱ्याचदा आपण बघतो ना, आता जपान सारखी कंट्री आहे, आधी ते जापनीज शिकवतात, बरोबर आहे. तिथून पुढे होतात आणि आज सुद्धा त्यांची रिक्वायरमेंट जापनीज मध्ये आहे. जर त्याला असेल, तुम्हाला येत असेल, तुम्हाला थोडा प्रेफरन्स जास्त दिला जातो त्यांच्या Exactly. कंट्रीत यायला. मी माझ्या स्टुडंट्सना शिकवताना एक फॉलो करते, म्हणजे त्यांचा मे बी कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी. मी त्यांना असं म्हणते की आपली जी भारतीय मुलं आहेत ना, ती सगळ्यात हुशार आहेत. कारण बाहेरची लोक आपल्या इकडे येतात, त्यांना समजावं म्हणून आपण इंग्लिशमध्ये बोलतो. बरं, आपण त्यांच्या इथे जातो तेव्हा परत त्यांना समजावं म्हणून आपणच इंग्लिशमध्ये बोलतो. नक्कीच. म्हणजे त्यांना हे माहिती की ह्यांच्यात एवढी कपॅसिटी आहे की काही झालं तरी मला समजावून सांगू शकतात. नक्की. ते प्रयत्न करतात का आपली लँग्वेज शिकायची वगैरे असं बिलकुल काही नाही. बोलायची प्रयत्न नाही करत, कारण त्यांना माहिती आहे आपण त्यांच्यासाठी तेवढं करू शकतो आणि आपल्यात तेवढी केपेबिलिटी आहे. मग काय हरकत आहे दाखवायचं. आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण भारतीय आहोत आणि आपण हुशार आहोत, हा. हे पहिलं डोक्यामध्ये घालायचं, आता बिंबवून घ्यायचं. जसं तुम्ही डोक्यामध्ये घालायचं म्हटला, मग एक शब्द येतो आजचा जेनझी वाल्यांचा किंवा एक थोडासा आमचा ह्याचा मिलेनियम वाल्यांचा, की माइंडसेट. माइंडसेटचा कम्युनिकेशनवर किती इम्पॅक्ट असतो का, कसं ते? माइंडसेटचाच मेजर इम्पॅक्ट होतो ना. ओके. माझा जर माइंडसेट आहे की मला इंग्लिश नाही आलं म्हटलं तर मला सगळे इंग्लिश बोलतात, मी घाबरतो बाबा, मी तोंडच उघडणार नाही, हा तुमचा माइंडसेट झाला. बरोबर. पण त्या माइंडसेटचा तसा काहीच उपयोग नाहीये जर तुम्हाला जे सांगायचंय त्यांच्या सगळ्यांपेक्षा तुम्हाला जर जास्त येते आणि तुम्हाला त्यांना सांगता येते, तुम्हाला त्यांना पटवून देता येतंय, ज्या कोणत्या पद्धतीने तुम्ही पटवून द्या. मी म्हटल्यासारखं 60% फक्त शाब्दिक आहे, बाकी सगळंच्या सगळं नॉन व्हर्बल आहे. काय हरकत, जमतं, सगळ्यांना जमतं, काय नाही जमणार असं काही शक्यच नाही. माझ्या क्लासमध्ये येणाऱ्यांना मी पहिल्या दिवशी एक माझं वाक्य असतं, म्हणजे ते आता कॉमन झालंय, सगळ्या स्टुडंट्सना माहिती आहे. तर मी म्हणते की हे बघा, 2 पद्धती आहेत. आपण म्हणतो ना, घोड्याला पाण्याकडे नेलं, घोडा पाणी पिईल, नाही प्यायलं तर मी काय करू. म्हटलं मी माझ्याकडे आणखीन एक मेथड आहे, म्हटलं मी पाण्याकडे नेणार, तुम्हाला पिता नाही आलं तर मी डोकं आत घालणार तुमचं. मग आता डोकं आत गेलं की तुम्ही इधर प्यायचं किंवा मग बुडणार, विचार करा काय करा. म्हणे तुम्ही डोकं घाला आतमध्ये, आम्ही पिऊ, असं पण म्हणणारे आहेत. पण तयारी पाहिजे तुमची करून घेण्याची, हे माझं म्हणणं असतं. आता आपण बघासून बोलताना तुम्ही तयारी बोलताय, तर मला थोडक्यात सांगाल की काय काय तयारी असते ती, किंवा कसं आपण करतो त्यात? फर्स्ट माइंडसेट लागते. ओके. सेकंड स्वतःमध्ये विश्वास लागतो. थर्ड प्रयत्न करायचा एक जिद्द लागते की मी प्रयत्न करणार. मी जे जे एक्सरसाइजेस सांगेन दररोज असं करत जा, दररोज ह्या गोष्टी करा, छोट्या 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 गोष्टी सांगेन त्या दररोज करा, तुम्हाला खूप फरक दिसायला लागणार. चौथं म्हणजे मी स्वतः एक माइंड ट्रेनर आहे. ओके, माझं सर्टिफिकेशन, माझी थिसिस माइंड ट्रेनिंग मध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे माइंड ट्रेनिंग कसं करावं, माइंडसेट कसा बदलावा, हे जे माइंडवरनं आपल्या अखंड शरीराकडे जे मेसेजेस जातात ते कसे बदलावेत, ह्याच्यामध्ये सुद्धा मी त्यांचं ट्रेनिंग घेते शिकवताना. त्यामुळे ती पण पद्धत मी करून घेते त्यांच्याकडनं की त्यांची माइंडसेट ती बदलावी. माइंड ट्रेनिंग मी त्यांना करून घेते. माझ्या क्लासमध्ये जाणारा मुलगा 100% मी देते गॅरंटी की तो सुधारणार आणि त्याला जे आयुष्यात हवंय ते इमिजिएट नाही पण त्याला मिळणार. हे म्हणजे माझ्याकडे येऊन परत सांगणारे माझे स्टुडंट्स आहेत की मॅम तुम्ही केलं त्यावेळेला मला वाटलं नाही, पण मी फक्त की नाही मॅमने बोलल्यात ना मग माझं होणार, या पद्धतीवर माझं झालेल्या आहेत गोष्टी. नक्कीच. आता तुम्ही बोलता तसं आपण काय पण बोलतोय की संवाद एक आर्ट आहे किंवा कम्युनिकेशन एक आर्ट आहे, ते एक स्किल आहे. म्हणजे त्याकडे तसं जर बघितलं तर, आणि त्यातले हे जे छोटे छोटे बारकावे आपण जर कॅचअप केले तर आपण नक्कीच मोठ्या उंची गाठू शकतो. हो नक्कीच. एक खूप महत्वाची गोष्ट आहे की संवाद सोबत इमोशन्स जोडायला हव्यात का, कारण बऱ्याच असं होतं ना, जर मला सांगायचंय की कोणाचा तरी बाबा एक्सपायर झाला, हीच गोष्ट मी हसून सांगितली तर ती तितकी इम्पॅक्ट नाही पडणार आहे, आणि ती तितक्याच गंभीरतेने त्या मॉड्युलेशननी मी सांगितलं तर तो इम्पॅक्ट पडणार. बरोबर. हे इमोशन्स कसे जोडता की तुम्ही, किंवा कसे जोडले पाहिजेत बेसिकली? मी जसं मगाशी म्हटलं, नॉन व्हर्बल मध्ये व्हॉइस आहे, ऍक्सेंट आहे, टोन आहे. ओके, हे पण आपण शिकवतो की कोणत्या टोनवर एक सेंटेन्स तुम्ही घ्या, तो अख्खा सेंटेन्स तुम्ही अगदी
असं 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 वाचल्यासारखा बोललात तर Correct. त्याला काहीच अर्थ राहत नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं तो त्या जमिनीवर बसला, असं म्हटलं तर तो त्या जमिनीवर बसला एवढंच राहिलं. Correct. मी जर म्हटलं तो त्या जमिनीवर बसला असं म्हटलं तर काय होतं, म्हणजे दुसरं कोण नाही, तो बसला तिकडे, पॉइंटिंग होत आहे. पॉइंटिंग होतं. तो त्या जमिनीवर बसला, त्याने वर बसायला पाहिजे होतं, तो जमिनीवर जाऊन बसला. थोडस हे दिसतं की अर्थ बदलला ना. करेक्ट करेक्ट. म्हणजे मला कुठे भर द्यायचा आहे, माझा शब्द कुठे भर देतो, त्याच्या मागे माझा इमोशन कसा ताणला जातो शब्द, ते सगळं इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्याने तुमचे इमोशन्स फील होतात. फील होत आहे. तो त्या जमिनीवर बसला, अरे त्याला इथे बसायला पाहिजे होतं. करेक्ट. किती फरक झाला त्याच्यामध्ये. शब्द तेच आहेत ना, करेक्ट. पण मी तो त्या जमिनीवर बसला असं म्हटलं तर त्याला काहीच अर्थ राहिला नाही. हेच प्रत्येक शब्दावर जोर दिल्याबरोबर बदललं. मग हे त्यांच्याकडनं आम्ही करून घेतो आणि शिकायला लागतं त्या मुलाला पण. आपण काय होतं, मराठी आणि इंग्लिश याचे जे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे ना, तो खूप वेगळा आहे, बरोबर. एकदम ऑपोजिट आहे. नक्कीच. त्याच्यामुळे मराठीमधनं इंग्लिशमध्ये मी ट्रान्सलेशन केलं हा. तर माझं चुकतो इंग्लिश. हा नाही, कारण पण बऱ्याच असं बोललं जातं ना की तुम्ही आधी डोक्यात मराठीत करा आणि ते बोला. हा, मग ते हेच करतात, मराठीमध्ये बनवतात शब्द. त्याने फुटबॉलला लाथ मारली, ओके, मग ही फुटबॉल किक असं म्हणता येणार का? पण तसं नाही, त्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असते, Correct. त्याच्यासाठी ग्रामर पण शिकावं लागतं. नक्कीच भाषा शिकायचं म्हटलं त्याचं ग्रामर आला. एक्झॅक्टली. मग त्याला आपण ग्रामर शिकवतो, त्याच्यातनं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन शिकवतो. हे सगळं करावं लागतं. म्हणजे जस्ट फाडफाड इंग्लिश बोला म्हटलं तर मी म्हणते फाडफाड इंग्लिश बोला, तुम्ही फाडून ठेवता इंग्लिश त्या केसमध्ये. मग त्या इंग्लिशला काही अर्थ राहत नाही, असं नको. Correct. त्याला काहीतरी एक, ते प्रत्येक भाषेचं आपलं सौंदर्य असतं ना, बरोबर. ते थोडंसं सौंदर्य जपा, समोरच्यालाही ऐकायला बरं वाटतं आणि समोरचा मग तुमचं थोडंसं चुकलं तरी ऐकतो. नक्कीच. तेवढंच जरासं आपण, जसं आपल्याला आपली भाषा कोणीतरी चुकीची बोलली तर आवडत नाही, नाही, नक्कीच. अरे काय यार, मराठीची वाट लावली आणि असं नको ना, असं हो. काय, तसं त्यालाही वाटतं ना, मग आपण तेवढी काळजी घ्यावी, असं म्हणजे मला वाटतं personally तरी. दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तेव्हा त्या थोडे इम्प्रुव्हमेंट्स होतील होतील अशा पद्धतीने. मी एक एक्सरसाइज सांगते की दररोजच्या दररोज करत जा. एक तर व्होकॅब्युलरी वाढवायला पाहिजे, तुमचा शब्दप्रयोग वाढवण्यासाठी तुमच्याकडे शब्दच जमले पाहिजे. नक्कीच. ओके, तर दररोज जाता येतात तुम्हाला, बोर्डवर म्हणा, न्यूजपेपरमध्ये म्हणा, पुस्तकात म्हणा, कोणतरी बोलताना म्हणा, कोणत्याही पद्धतीने एखादा नवीन शब्द आढळला जो तुम्हाला माहिती नाहीये, लिहून एक छोटीशी डायरी ठेवा पॉकेटमध्ये, लिहून काढा शब्द. ओके, अर्थ माहित नाहीये, जस्ट लिहून ठेवा. रात्री झोपायच्या एक अर्धा तास ठेवायचा, प्रत्येकाने 15 मिनिटं ठेवली तरी चालतील, पण तो ठेवायचा. दिवसातले सगळे शब्द त्याची डिक्शनरीतनं अर्थ लिहायचा. वेगवेगळे अर्थ असतात, डिक्शनरीतनं अर्थ घ्या किंवा थिसॉरस वापरा म्हणते मी, कारण थिसॉरस मध्ये त्या शब्दाला अनेक पर्याय सिनॉनिम्स दिलेले असतात. ते शब्द बघा, ओके, आणि मग त्याचे ते अर्थ समजा आणि दुसऱ्या दिवशी ते शब्द वाक्यात वापरा. ओके, ओके, प्रयत्न करा वापरायचे. म्हणजे काय होतं, आणि ते लिहून काढा म्हणत नाही, एखादी सेंटेन्स लिहा तुम्ही, पण शब्दात वापरायचा प्रयत्न केलात ना की एक 5दा 6दा तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तो तुमचा होतो शब्द. ओके, आणि कोणतीही भाषा ना, किंवा भाषा सोडा, कोणतीही गोष्ट तुम्ही 21 दिवस न चुकता करायची. आपल्याकडे 21 दिवसाचं खूप महत्व आहे. तो 21 दिवस ही जी कोणती गोष्ट तुम्ही करता ती होते, म्हणून 21 दिवसाला महत्व आहे. दररोज करायची. प्रत्येक, तुम्हाला मी असं म्हणते की तुम्ही झोपता, उठता, जेवता, पाणी पिता, श्वास घेता, तोच विचार करा. 21 दिवस करा, तुम्हाला ते येतं. त्या पद्धतीने ते करायचं. अजून काही ट्रिक्स आहेत त्या छोट्या छोट्या तुम्ही बघा असतील? कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी म्हणेन मी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही असा विचार करा की मला जर ग्रुपमध्ये अखंड सगळे उभे आहेत, मला बोलता येत आहे, पण मी फेस केलं की मला बोलता येत नाही. अशा वेळेस काय करायचं, अख्खा ग्रुप असेल ना, एक पाऊल मागे सरकायचं. एक पाऊल मागे सरकले की तुम्ही फेस करताय सगळ्यांना. म्हणजे हे कसं आहे, माइंड ट्रेनिंग आहे बेसिकली. तसे तुम्ही ग्रुपमध्येच असता, पण तुम्ही जेव्हा एक पाऊल मागे येता तेव्हा तुमच्या माइंडला, तुमच्या ब्रेनला तुम्ही असा मेसेज देता की मी या सगळ्यांना मी आता फेस करते. ओके, आणि तुम्ही मग बोला. ती हळूहळू सवय होते तुम्हाला
लोकांच्या समोर बोलायची, Public प्रेझेंट speaking. करायची, बोलण्याची, फेस करून बोलायची जमायला लागतं. कारण हे माइंड आणि ब्रेनला रियालिटी आणि खोटं ह्यातला फरक कळत नाही. तर ते ट्रेन करावं लागतं माइंडला. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे काही एक्सरसाइजेस आहेत ते थोडे थोडे करून बोलता येतात आणि प्रयत्न करायचा. एसे लिहा हवं तर, वाचन करा दररोज. तुम्ही इंग्लिश जर बोलायचं तुम्ही बीबीसीची न्यूज बघा, हा. इंग्लिश पिक्चर बघा. नाही, नक्कीच. हे तर बघण्यासारखं आहे ना कॉमन आहे. हा. असं. पण इंग्लिश पिक्चर बघा म्हणजे सबटायटल्स वाचू नका. तुम्ही ते शब्द ऐका करेक्ट, ते आहेच. असं. एक खूप असं कॉमन बघितलं जातं गर्ल वर्सेस बॉईज रेशिओज मध्ये, की मुलींचं कम्युनिकेशन थोडंसं चांगलं असतं, किंवा HR म्हणा किंवा असं मुली बेसिकली बडबड्या होतो. मी असं डायरेक्ट नाही म्हणू शकत. म्हणून मी म्हटलं मुली बेसिकली बडबड्या असतात. Okay. त्याच्यामुळे मुली मला बोलायचंय, मला सांगायचंय, मला घशातनं सगळं बाहेर काढून एकदाच टाकायचंय समोर. मग ते जसे बने होईल तशा पद्धतीने टाकतात. Okay. मुलं घाबरतात की मला जज करतील. Okay. हा बेसिक स्वभाव आहे असतं. हो, मुलांचा, नक्कीच. की मुलांना जजमेंटची खूप भीती आहे. हो. मुलींपेक्षाही मुलांना पूर्वी मुलींना होती. हा. पूर्वीच्या काळात मुलींना जजमेंटची भीती होती. आजकाल बघितलं तर मुलांना जजमेंटची भीती जास्त झाली आहे मुलींपेक्षा. नक्कीच असेल किंवा आहे. मी म्हणेल की 4 सोसायटीतले लोक आपल्याला काय म्हणतील ही भीती जास्त आहे. जास्त आहे. आणि मुली नाही जाऊ दे, नाहीतरी काय फरक पडणार आहे, परत कुठे मला भेटणार आहे ही व्यक्ती, आपण बोलून मोकळे होऊया, या पद्धतीने पण बोलतात मुली. ओके. बिनधास्त असतात मुली हल्ली. मग त्या बोलण्याचा तुमच्या डे टू डे कम्युनिकेशन्स वर पण फरक होतो का? म्हणजे होतो, कारण त्यांचा कॉन्फिडन्स वाढत जातो मुलींचा. ओके. त्यावेळेला मुलींना कोणी टोचलं नाही, कारण समोरच्याला समजतंय ना, चालतंय. टोचलं नाही तर त्यांचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग हे प्रयत्न बाकीचे चालूच असतात. करेक्ट, करेक्ट, इंग्लिश बोलण्याचे वगैरे ते प्रयत्न बंद नाही करायचे, करेक्ट. ते प्रयत्न चालू असतात. त्याच्यामुळे त्यांना हळूहळू आज नाही उद्या बोलणार तो शब्द, उद्या नाही परवा बोलतील ते शब्द, पण येणार आहे. Correct. मुलांनी पण ते करावं, तेवढं मोकळपणे बोलावं. मोकळेपणा बोलावं मुलांनी. पटपट. तो तेवढा मोकळेपणा आपण मुलांना दिला, कारण आपल्याकडे पहिल्यापासून जरा मुलांना हे केलं आलेलं आहे की अरे 4 लोक काय म्हणणार तुला, जरा बघ, जरा नीट बोल, पुढे तुला काय करायचंय, असं म्हणजे एक त्याला तू पुढे काय करायचंय ह्याच्याविषयी त्याला जास्त दिलं जातं एक ज्ञान, की तू असं होणार आहे, तुला असं करायचंय, तुला हे करायचंय, ते करायचंय. आणि मग त्याचं इतकं ओझं असतं की तो मग घाबरतो की मला कोणीतरी जज करतील ह्या पद्धतीने, म्हणून तो घाबरतो. आपण बघतो हल्ली इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा HR म्हटलं की सांगतात नाही मुली पाहिजेत, फिमेल ओनली लिहिलेलं असतं. बरं, म्हणूनच मी तो जेवढे इंटरव्ह्यूजचे रिक्रुटर्स बघा, HR फिमेल्स ओनली. HR मध्ये का फिमेल्स बघतात? तुम्हाला कधी प्रश्न पडला का हा? HR ह्या टॉपिक मध्ये, बाकीच्या मार्केटिंगला तुम्ही मुलं पाहिजेत म्हणतात, पण HR ला तुम्हाला मुली पाहिजे असतात, कारण मुली बाकीच्या एम्प्लॉईजशी बोलणार आहेत, त्यांना समजून घेणार आहेत. मग तिथे कुठेही भीड न बाळगता त्यांना बोलायचंय, त्यांना एक मातृत्व म्हणा थोडस त्या पद्धतीचं एक आहे थोडा, हा तो ऑटोमॅटिकली मुलींमध्ये असतो, म्हणून तो त्यांना देतात. आणि त्यांना फरक मग पडत नाही लँग्वेजचा तेवढा. मार्केटिंगला बाहेर जाऊन बोलायचंय, मग त्यांना तो जरा भीड हे करून जरासा बिंदास बोल बच्चनपणा आपण ज्याला म्हणतो तो पद्धत जरा लागते मुलांना. आता जसं बोलबच्चनपणा आठवलं की असं असतं ना की एखादा व्यक्ती म्हणजे मीच घ्या, ग्रुप आहे, फ्रेंड सर्कल, इतकं बडबड करू शकतो किंवा काही पण कुठल्या याच्यावर कोणाची टिंगल उडू शकतो, पण तेव्हा जे ऍक्च्युअल कम्युनिकेशन किंवा प्रेझेंटेशनची गोष्ट येते त्यावेळेस मग हवा टाईट झालेली असते किंवा बऱ्याचशा गोष्टी सुचत नाहीत. मग असं का होतं जनरली? का होतं? प्रेझेंटेशन स्किल्सची एक मेजर एक आहे की लोकांच्या समोर उभं राहून सगळे मला बघतायत. ओके, आता हे मला बघतायत म्हणजे हे फक्त शाब्दिक नसतं ना, मी कसा चालणार, माझे एक्सप्रेशन बघणार, माझे हातवारे कसे होतात ते बघणार, मी अडखळलो तर बघणार, मी चालताना माझे डोळे कसे झाले, माझा चेहरा कसा झाला, प्रत्येकावर लोकांचं लक्ष आहे. तुमची प्रत्येक मुवमेंट कॅप्चर होते, माझी बॉडी लँग्वेज बघितली जाणार, फक्त शब्द नाही. त्याची भीती जास्त येते लोकांना. ओके, आणि मग मला भीती वाटली की लहानपणी कसं असतं, लहानपणी एखादं मूल घाबरलं की आईच्या पदरामागे लपतं, बरोबर. मोठेपणी तर आईचा पदर नाहीये आपल्याला,
मग काय करायचं? बोलायचं नाही. नाही, मुलं काय करतात अशा वेळेला? पॉकेटमध्ये हात घालतात ओके. बोलताना. तुम्ही बघाल बरेच जण असे पॉकेटमध्ये हात घालून बोलतात हात घालतात किंवा पूर्णपणे किंवा असे उभे handhold राहतात. असते. Correct. असे बोलतात. हे आपला आईचा पदर किंवा पडदा ज्याच्या मागे आपण लपलोय. Correct. मेंटली माइंडला ते सांगितलं जातं. पण ह्याचा बॉडी लँग्वेज मध्ये तो अर्थ लोकांना समजतो आजकाल. हा, कारण आजकाल सगळेच बॉडी लँग्वेज शिकतात. शिकतायत. हो. त्याच्यामुळे नाहीतर मग असं बेल्ट मध्ये हात घालतात. Correct. हे प्रकार चालतात की कुठेतरी मी काहीतरी लपवतोय. बेल्ट मध्ये हात घातला, माझा अंगठा दिसत नाहीये, मी लपवला. मी खिशात हात घातला, हात लपवला मी काहीतरी. मी ह्याच्या मागे बसलोय, मी लपलो. हे माइंडला सांगायचे प्रकार आहेत की मी घाबरलोय आणि मी ह्याच्या मागे लपलोय, आता नाही सगळ्यांना मी दिसणार. ऍक्च्युली माहित असतं आपल्यालाही, सगळ्यांना आपण दिसतोच आहे. हा. पण हे सगळं मग आपल्याला त्यांना अनलर्न करायला लागतं. मी जसं म्हटलं ते, हे शिकवलेला पद्धत जी असते ना लहानपणापासून, ती आधी पुसायची बरोबर. आणि मग नवीन गोष्टी शिकवाव्या लागतात. डायरेक्टली आपल्याला नवीन नाही शिकवता येत, हे आधी पुसायला लागतं की असं हे नाहीये. कारण पाठी जितकी कोरीच असेल तितकं चांगलं सोपं जातं. म्हणून म्हटलं लहान मुलांना शिकवणं खूप सोपं असतं, कारण कोरी असते ना पाठी. शिकवतानाच तसं शिकवता येतं. अडल्ट लर्निंगला शिकवताना त्यांना आदलं सगळं पुसावं लागतं आधी, आणि परत त्याच्यासोबत उत्तरही द्यावे लागतात की का पुसायचे, तेही सांगायलाच लागतं ऑफकोर्स. पण आता आपण इतका बॉडी लँग्वेज आणि ह्याच्याविषयी बोलतोय, पण कम्युनिकेशन मध्ये काही फॅक्टर्स खूप महत्वाचे येतात, जसं की आय कॉन्टॅक्ट म्हणा, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स इन बॉडी म्हणा, त्याच्यानंतर एंगेजमेंट म्हणा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची सोशल एन्झायटी. ह्या गोष्टी कशा वापरल्या पाहिजेत आणि कशा कमी केल्या पाहिजेत? म्हणजे आय कॉन्टॅक्ट कसा वाढवला पाहिजे, एन्झायटी कशी कमी केली पाहिजे, याचा जर सांगाल तर आवडेल. आय कॉन्टॅक्टची भीती काय येते सांगते, की मी शब्द बोलतोय काहीतरी आणि समोरचा मला बघतोय, त्याचा इतका माझ्यावर असा तीक्ष्ण नजर आहे की माझ्या मी सगळं विसरलो, याची भीती असते. म्हणून मग मी इकडे बघ, तिकडे बघ, असं बघ, तसं बघ करतो. बरोबर आहे. मग मी शब्द विसरतो, आणखीन विसरतो. कारण ऍक्च्युली म्हणजे माइंड ट्रेनिंग मध्ये हे आहे एक आपली पद्धत आहे ऍक्च्युली माइंडचे ना, आपले कप्पे आहेत वेगवेगळे. कुठे ऑडिओ असतो, कुठे व्हिडिओ असतो, कुठे बघितल्यानंतर आपण शब्द बनवतो, सेंटेन्स बनवतो, खोटं बोलू शकतो. हे असे वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत. ओके, ते कंपार्टमेंट्स आपल्याला शिकवावे लागतात की ह्या पद्धतीने इथे बघितलं की तुला आठवणार, व्हिज्युअल आठवेल, मग तुम्हाला बोलता येईल त्याविषयी, कारण तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे. ओके, पण त्याच्याविषयी तुम्हाला बोलता येत आहे. ऑडिओ तुम्ही ऐकलेला आहे, काहीतरी टीचरने काय बोललंय हे आठवायला तुम्ही एका पद्धतीने शब्द आठवायला लागतात पटपट. त्या पद्धतीने त्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात. ते तुम्हाला कळतं की काय केलं तर तुम्हाला आठवेल. सो आय कॉन्टॅक्ट जरी असला तरी आतल्या आत तुम्ही कुठे ते नॉलेज कुठे ठेवलंय ते घेऊ शकता. आय कॉन्टॅक्ट असायलाच हवा आणि कितपत हो, पण आय कॉन्टॅक्ट म्हणजे हेही नाही की असं बघायचं म्हणजे मी डोळ्यात डोळे घालून बघितले, असंही नाही. इट हॅज टू बी व्हेरी नॅचरल आय कॉन्टॅक्ट, की तुम्ही असं बघताय, हे बघताय आणि बघायचं. सो समोरच्यालाही कम्फर्टेबल वाटतं. कारण घाबरतात काही जण, असे होतात, असंही नाही व्हायचं. कळलं? सोशल एन्झायटी पण त्याच्यामुळेच आय कॉन्टॅक्टचा इश्यू येतो. सोशल एन्झायटी म्हणजे काय होतं की सोसायटी मला जज करणार, की मी मगाशी म्हटलं तसं, त्याच्याने सोशल एन्झायटी येते. मग ती जजमेंट काय असू शकते आणि का असू शकते, त्याची एनर्जी कशी आहे. ओके, सगळंच एनर्जी आहे. जसं म्हटलं जातं की एनर्जी ही आहेच, फक्त ती कशी ट्रान्सफॉर्म करायची तुम्हाला समजायचंय. ती नर्वस करायची एनर्जी का ती कॉन्फिडंट करायची एनर्जी, ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. ओके, मी काही गोष्टी सांगते. कधी म्हणते की तुम्ही एखादा टॉपिक घ्या, स्वतःला टेप करा, त्या टॉपिकवर बोला आणि टेप करा आणि ऐका. ऐकल्यानंतर तुम्ही एखादा तिसरी व्यक्ती जे बोलताना जे जज करतात, क्रिटिसाइज करतात की नाही, ते करायला शिका स्वतःला. ओके, तुम्हाला स्वतःच्या चुकाच कळतील आणि मग परत त्या सुधारायच्या. तो पण एक एक्सरसाइजच झाला. असं आपण बरेच जणांना फीडबॅकची खूप भीती असते.
किंवा मला तेच म्हणायचं होतं, जसं ऐकण्यावर आलोय आपण. म्हणजे हा सुरुवात आपण बोलण्यापासून केली होती, मग बॉडी लँग्वेज, आणि त्याच्यानंतर आता ऐकण्यावर ऐकण्यावर. आलोय. कारण बऱ्याच लोकांना मी असं बघितलंय, बोलायचं असतं, एक तर ऐकायला कोणी नसतं, किंवा काय बोलतात हेच ऐकलं जात नाही. की आपण आता सोसायटीमध्ये असं बघतोय, फोनमुळे आपण इन द प्रेझेंट ऑफ कम्युनिकेशन नाही बरोबर आहे. बरोबर. याच्यासाठी काय केलं पाहिजे? कारण हम्म. टू बी ऐकणं पण तेवढंच महत्वाचं आहे, जर हम्म. तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन करायचं असेल तर. इंग्लिशमध्ये ना लिसनिंग आणि हिअरिंग हे दोन गोष्टी, दोन शब्द वेगवेगळे आहेत. करेक्ट करेक्ट. त्याचे दोनाचे अर्थ इतके वेगळे आहेत. यू लिसन टू समबडी अँड यू हिअर समबडी, ह्यातला खूप फरक आहे. असं लहान मुलं असतं ना, कधी कधी शाळेत नाही, आईच्या मागे असं असं झालं, शाळेत असं झालं, आज असं झालं. आई म्हणते हो रे मला ऐकू येते. नाही पण बघ ना माझ्याकडे. करेक्ट. मुलं सांगतो ना आईला, बघ ना मला, हा. मी सांगतोय ऐक ना माझं. तर काय होतं, नाही पण मी कानाने ऐकते रे, माझ्या हाताचं काम चालू असेल, मी कानाने ऐकते ना, मला ऐकू येतंय. पण त्याला ते ऐकल्याचं समाधान मिळत नाही त्यावेळेला. कारण काय, की जेव्हा आपण बघतो आणि बोलतो तेव्हा जी ऐकण्याची प्रतिक्रिया असते ती इतकी 100% असते की आपण ऐकतो फक्त कानाने नाही, आपण अख्ख्या शरीराने ऐकतो. समोरच्याला कळतं की ही व्यक्ती आपण जे काही सांगतोय ते पूर्णपणे लक्ष देऊन ऐकतोय, म्हणजे नक्कीच. त्याला कळणार आहे मी काय म्हणतोय, मला त्या शब्दांबरोबरच माझे इमोशनही कळणार आहे, नक्कीच. नाहीतर कळत नाहीत. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऐकतात आपण साधं चायनीज विस्पर्स खेळलोय लहानपणी, हा. कानगोष्टी खेळलोय. करेक्ट. काय होतं कानगोष्टीमध्ये? इथं तिथं जाऊन सगळं चेंज झालेलं असतं. पूर्णपणे वाट लागते त्याची. करेक्ट करेक्ट. कारण ते फक्त इथून येतात शब्द. कळलं? ते असं समोर बोलताना जे तुम्ही बोलता ते जास्त कळतं. असं नुसतं शब्द सांगितलेले तेवढे कळत नाहीत. म्हणून ऑलवेज लिसन, डोंट जस्ट हिअर, असं म्हणतात. आणि बऱ्याचदा असं पण होतं ना, की कम्युनिकेशन सुरुवात करतानाच निगेटिव्ह नोटवर सुरुवात होतं. आणि ते आजकालच्या जनरेशन मध्ये मला वाटतं थोड्या जास्त प्रमाणात व्हायला लागले. कारण आपण आपले ओपिनियन्स मांडतो, की आपल्याला माहिती असतं आपल्याला काय हवंय काय नको, आणि ते आपण खूप स्पष्टपणे मांडतो. मग ते निगेटिव्ह नोटवर कम्युनिकेशन स्टार्ट होतं. मला वाटतं जे नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते. ते ठीक आहे, मराठी माझी लँग्वेज आहे, सगळं आहे, पण ना आपण एक मराठीमध्ये अनफॉर्च्युनेटली एक गोष्ट खूप करतो, दॅट इज आपण नो, नाही हा शब्द खूप वापरतो. ओके, नाही हा शब्द वापरल्याने सुरुवातच नाहीने करतो. ओके, तुला हवंय का? नाही मला चालेल. ओके, किंवा नाही मला नको, फक्त नको म्हटलं तरी चालतंय, पण नाही मला नकोय. ओके, आय डोंट वॉन्ट हे सिम्पल वापरायच्या ऐवजी नो आय डोंट वॉन्ट, किंवा नो हा शब्द वापरणं माइंडला, कम्प्युटर सारखं असतं माइंड ऍक्च्युली. ओके, माइंड इज अनदर कम्प्युटर, दुसरं काही नाही. आपण कम्प्युटरमध्ये सेव्ह, डिलीट, कॅन्सल हे शब्द आहेत, राईट? तो सेव्ह करू नको असं नाही सांगत आपण कम्प्युटरला, बरोबर? कारण कम्प्युटरला नको सेव्ह करू असं कळत नाही, तर डिलीट करायचं डायरेक्टली हे कळतं. त्यामुळे जेवढे आपण नो शब्द वापरतो ना ते माइंडला कळत नाहीत, आणि ते डबल नो वापरल्याने त्याचे इफेक्ट्स हे होतात, इम्पॅक्ट येतो. त्याच्याने जास्त त्रास होतो माइंडला, समजत नाही नक्की काय त्यातलं घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचं, आणि त्याच्याने कन्फ्युजन वाढतं, आणि ते कन्फ्युजन वाढल्याने त्याचं सगळी बट्ट्याबोळ होतो. एखादं लहान मूल समजा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते ना, पाण्याचा ग्लास असा भरून आणतोय, असा असा सांभाळून भरून आणतोय, आणि नीट ना पाडशील, फाळकण पडणार. पाडशील ऐकलं की माइंडला पाडशील हे कळतं, सांभाळून आणा म्हटलं की सांभाळून आणणार. तुम्ही जे माइंडला किंवा जे इन्स्ट्रक्शन्स देताय ते कोणत्या पद्धतीने देताय हे प्रचंड इम्पॉर्टंट आहे. त्या पद्धतीने बोला की ते जे बोललंय ते माइंडमध्ये असं गेलं पाहिजे की देर आर नो टू वेज, तसं म्हणजे तसंच होणार आहे ते. त्या पद्धतीने त्याला सांगायला लागतं. त्याला जे प्रोग्रामिंग ऑफ द माइंड म्हणतो आम्ही, म्हटलं मी माइंड ट्रेनिंग केल्यामुळे मी ते शिकवताना वापरतात.
असं. डबल डोस देता तुम्ही, एक तर कम्युनिकेशन प्लस माइंड ट्रेनिंग. तुम्हाला माहितीये तो एक लहानपणी एक बॉल यायचा, तो ते मायलो वगैरे असे सगळे असायचे, हा. त्याच्यावर तो एक बॉल मिळायचा. त्याला असे सगळे व्हॅक्युमचे हे असायचे, तो असा निऑन कलरचा व्हॅक्युम असायचा त्याला, की असा फेकला की ते व्हॅक्युमने असा भिंतीवर चिकटायचा. ओके. तर आता साधा बॉल तुम्ही घेतला, भिंतीवर टाकला, तर तो असा Bounce आपल्याकडे होणार. बाउन्स होऊन परत येतो. त्या बॉलला जर इम्पॅक्ट असेल, असा टाकला की तो चिकटतो जाऊन. तसं शब्दांचं आहे. शब्दाला जर इम्पॅक्ट असेल तर तो चिकटतो जाऊन समोरच्याकडे गेलेला शब्द. इम्पॅक्ट नसेल तो बाउन्स होऊन सिम्पली परत येतो. कुठेतरी लागलं, काहीतरी बोलला होता, मला नक्की आठवत नाही काय बोलला. नक्कीच नाही. आणि आपल्या पूर्वजांपासून एक म्हण पण आहे ना, की तलवारीचे घाव चालतील पण शब्दांचे नकोत. बेसिकली एक्झॅक्टली, बरोबर आहे. ते नक्कीच तलवारीने मारण्यापेक्षा शब्दाने समोरच्याला असं फील करू शकतो माणूस की तू काय आहेस, रेंगणारा किडा आहेस, असं फील करू शकतो. आणि मनावर झालेले घाव जास्त वाईट असतात. तलवारीचा घाव बरा होतो, ते मनावर झालेले घाव नाही होत. माझा एक स्टुडंट होता, म्हणजे एक एक्झाम्पल सांगायचं तर हुशार होता तो मुलगा, म्हणजे असं काही नाही, इंजिनियर झालेले, कारण मी इंजिनियर्सना शिकवत होती. इंजिनियर झालेला मुलगा प्रचंड हुशार होता, पण तो प्लेस होत नव्हता. का होत नव्हता माहिती नाही, व्हॉट एव्हर रिझन असेल, पण तो प्लेस होत नव्हता. आणि तो गावाला गेला आणि वडिलांनी त्याला इतका झापला की वडील त्याला म्हणाले की तू काहीच लायकीचा नाहीये, उगाच इंजिनिअरिंगला पैसे वेस्ट केले माझे सगळे, फुकट गेले माझे सगळे पैसे, तू इथे आता राहायचं, इथे नेट कॅफे मध्ये नोकरी करायची. एखादा मुलगा इंजिनिअरिंगला ज्याला 64% मिळालेले आहेत, इट्स इज प्रिटी गुड. तो मुलगा नेट कॅफे मध्ये स्टोर सांभाळायला राहायचं असं म्हटल्यानंतर काय त्याची मनस्थिती झाली असेल. तो माझ्याकडे आला, खूप रडला. मला म्हणाला, मॅम मला खरंच मी काहीच लायकीचा राहिलो नाही हो, मी एवढं शिकलो, काहीच उपयोग नाही, असं नाही तसं नाही. म्हटलं काही नाही, म्हटलं तू हुशार आहेस, तुला असं जमणार आहे, आपण दररोज बसायचं. ओके. मग चालू केले त्याचं माइंड ट्रेनिंग चालू केलं, झालं सगळं. मग इंटरव्ह्यूला जायचं होता. इंटरव्ह्यूला जाताना मला त्याचे सारखे फोन, मॅम मी हे कपडे घातलेत बरोबर आहे ना? म्हटलं येस, फॅन्टॅस्टिक, घाल जा. मॅम मी गेटकडे पोहोचलो, विप्रो मध्ये का काहीतरी होता का पटनी, आणि त्याला 3 ठिकाणीवर एकाच दिवशी कॉल आले. म्हणजे पास झाला म्हणून कॉल आले, बेसिक ऍप्टिट्यूड पास झाला म्हणून नाही, इंटरव्ह्यू झाला पास आणि सिलेक्शन झाले म्हणून 3 कंपनीज मध्ये कॉल आले एका वेळेला. त्यावेळेला पटनी वगैरे होतं, पटनी विप्रो आणि काहीतरी, त्याने मला वाटतं विप्रो सिलेक्ट केलं होतं त्यावेळेला. तर असे जाता जाता, का तर नाही मला तुम्ही सांगा, मला होणार आहे ना? म्हटलं होणार आहे, आणि तू करणार, मला दिसतंय. म्हटलं तू हातात लेटर घेऊन बाहेर येणार आहेस. हो, मी हातात लेटर घेऊन बाहेर येणार. आणि तो आला. ती पॉझिटिव्हिटी खूप मॅटर करते. ती मॅटर करते. व्हिज्युअलायझेशन मॅटर करतं, की तुम्ही स्वतःला कसे बघताय, हे अचीव केलेलं बघताय का नाही मला येते हे बघताय, तुम्ही काय विचार करताय, तुम्ही स्वतःला काय पोझिशन मध्ये बघताय, हे खूप मॅटर करतं. सेल्फ कम्युनिकेशन. नाही, आता तुम्ही बरं पॉइंट काढला, त्याच पॉइंटकडे यायचं होतं. आजकाल लोक सेल्फ टॉक, सेल्फ लव्ह आणि सेल्फ कम्युनिकेशन ह्या गोष्टी बघतात, पण नेमकं त्यांना कळत नाही नेमकं नक्की काय करायचंय, काय करायचं. तर तुम्ही जर थोडक्यात सांगितलं आवडेल. तर एक जॅपनीज सायंटिस्ट होता, त्याने वॉटर थेरपी शिकलेला. ओके. आणि त्यांनी स्टडी केली क्रिस्टल्सवर होणारा प्रभाव, शब्द आपण जसे वापरतो त्या क्रिस्टल्सकडे. त्याने काय केलं, 3 ग्लास घेतले पाण्याचे, एकाच ठिकाणी एकाच नळाचे पाणी घेतलं. एका ग्लासला अख्खा वेळ शिव्या, घाण शब्द असं देत राहिला, अख्खा दिवस ऐकवलं. दुसऱ्या इथे व्हेरी नॉर्मल तसंच्या तसं ठेवलं. आणि तिसऱ्या ह्याला प्रचंड लविंग शब्द दिले, मोटिवेशन शब्द दिले, असे देत राहिला. आणि फ्रीज केलं सगळं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तिन्हीचे मायक्रोस्कोप खाली क्रिस्टल स्टडी केले. क्रिस्टल्स होतात तेव्हा त्याला ऍक्च्युली 6 साइडेड फिगर्स आणि ते क्रिस्टल्स शेप्स घेतात. ज्याला सुंदर शब्द दिले होते ते इतका सुंदर शेप्स धरले होते त्यांनी. जे नॉर्मल होतं त्याचे नॉर्मल असे होते, ओके असे. पण हे जे होतं ते
इतके गढूळ आणि इतके घाण शेप्स धरले होते. तर शाब्दिक प्रयोग फक्त पाण्यावर एवढा झालाय. आपल्या शरीरात पाणी किती आहे? 71% समथिंग. येस, 71-72% हा, पाणी आहे. राईट. मग आपण जे आपल्या शरीराशी बोलतोय त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय? आपण चेक केलंच पाहिजे नक्कीच. म्हणजे आपण विचार करून बोललं पाहिजे स्वतःविषयी. करेक्ट. मला हे येतंय, मला जमणार आहे, मी ह्याची केपेबिलिटी ठेवतो, मला हे मिळणारच आहे. सेल्फ डाऊट आला तर तेही त्याच्यावर परिणाम होतोय. नक्कीच. कळलं? सेल्फ डाऊट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉट टू हॅव एनी सेल्फ डाऊट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तो आजच्या जनरेशन मध्ये मला वाटतं प्रत्येक सिच्युएशनला आहे. Even आमच्याकडे चॉईसेस जास्त आहेत म्हणून आहे, किंवा चॉईसही खूप झाली आहेत. नक्कीच मी म्हणाल, कारण एखादी गोष्ट जरी खरेदी करायची असेल तर आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी असतात ना. मग हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ, नाही मग नकोच आहे का हवा आहे, इथून सुरुवात होते. तिथून जर ना एक गोष्ट मला कोणीतरी सांगितली होती की एक व्यक्ती होती, त्याला आईस्क्रीम खायचं होतं. तो गेला एका शॉपमध्ये, 75 व्हरायटीज होते आईस्क्रीमचे. नाही, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे. समजतच नव्हतं. शेवटी त्याने काही आईस्क्रीम न घेता बाहेर पडला आणि मग बाजूच्या त्या एका छोट्या जनरल स्टोअर मध्ये गेला. तिथे म्हणाला, आईस्क्रीम आहे का? म्हणाला, हो. काय आहे? एक व्हॅनिला आणि चॉकलेट आहे. हा, चॉकलेट दे. चॉकलेट घेऊन आला. इतकं फास्ट आहे ते. म्हणजे चॉईस नव्हता. चॉकलेट आणि हे दोनामध्ये चॉईस, फटकन चॉईस करतात. हे नको आहे मला, हे चालेल, एवढाच चॉईस झालेला त्याचा. खूप सोपं झालं. अति चॉईस दिला ना की त्रास होतो. पूर्वी म्हणायचे ना, आई जेवण केलंय ते गपचूप खायचंय, चॉईस नसायचा. हल्ली असं, हे नको का, मग तुला आपण पिझ्झा खायचा का, मग आज का बर्गर पाहिजे, नाही आज मग नाही तर पास्ता करू का मी. चॉईस आला. मुलं, मग आपणच म्हणायचं मुलं बिघडतात. नाही, आय गेस तो वेगळाच टॉपिक असं. पण म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी लागू पडतंय. मुलांना इतके चॉईसेस मिळत गेले आहेत की त्याच्यामुळेही त्यांचा इश्यू झालेला आहे. आणि तो तुमच्या कम्युनिकेशनवर पण होतोय. त्यांना फीडबॅकची सवयच राहिलेली नाहीये. कोणीतरी फीडबॅक म्हणजे काय, कोणी क्रिटिसाइज केलं तर आवडत नाही. हा प्रकार खूप झालाय हल्ली. की अरे हे चुकलं तुझं, इथे ते हे असं नव्हतं म्हणायला पाहिजे, असं बोलायला पाहिजे होतं. असं कसं म्हटलं मला? मी नेहमी तर बरोबर असतो, मला असं कसं म्हटलं? नीट नाही का सांगता आलं मला? कधीतरी झालं तर काय झालं? हा असतो. माझं म्हणणं असतं, फीडबॅक किंवा रादर फीडबॅकला तुम्ही क्रिटिसिझम न म्हणता टेक फीडबॅक एज अ गिफ्ट. कारण आपलीच माणसं जी आहेत, ज्यांना आपलं चांगलं व्हावं वाटतं, तेच आपल्याला फीडबॅक देणार. बाकीच्या परक्यांना काय पडलंय? तीच लोक तुम्हाला व्हॅलिड फीडबॅक देणार, जे तुम्हाला वन टू वन माहिती आहे. म्हणजे जेच तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तुमचं काहीतरी तुमच्यात सुधार व्हावा म्हणून फीडबॅक देतायत ना, मग तो गिफ्ट म्हणून घ्या. आणि गिफ्ट म्हणून वापर केला तर यू विल व्हॅल्यू दॅट फीडबॅक. त्याची व्हॅल्यू नक्कीच वाढत जाईल ना, की मला त्याने सांगितलं होतं आणि त्याचा उपयोग झाला बरं का मला. असा आहे त्याचा हे अर्थ. म्हणून फीडबॅक मागावा उलट, असं मला वाटतं. म्हणजे आता तुम्ही भरपूर गोष्टी सांगितल्यात, आता तरी एक डाऊट आहे. बऱ्याच असं ना, इंटरव्ह्यूला सिलेक्शन होतंय पण जाताना काय तयारी असावी हे माहित नसतं, किंवा खूप सारे कम्युनिकेशनचे व्हिडिओ बघितलेत, क्लासही केलाय किंवा कुठेतरी कोणाचा मित्राचा ऐकून, याचा ऐकून, त्याचा ऐकून, बॉडी लँग्वेजचे क्लासेस केले, सगळं झालंय, पण स्टील ती भीती आहेच आणि ते जमत नाही. किंवा पहिले 2-3 अटेम्प्ट असेच जातात आणि तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला कळतं की आपण हे चुकलोय. ते का होतंय आणि त्याच्यावर काय केलं, तयारी करायला पाहिजे इंटरव्ह्यू साठी. एक तर तुम्ही, माझं सजेशन आहे, मॉक इंटरव्ह्यूज द्या. ओके, कोणाला तरी मित्राला बसवा समोर, मॉक इंटरव्ह्यूज घ्यायला बसवा. ओके, ज्याच्याने तुम्हाला सवय होईल वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची. जमलं तर त्याचे व्हिडिओ काढा, स्वतःची बॉडी लँग्वेज बघा काय चालतीये त्याच्यामध्ये. ओके, हा एक मेथड झाला. कपडे सिलेक्शन करणं, आपली फाईल व्यवस्थित नेणं, ह्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरनं तुमची डिसिप्लिन कळते समोरच्याला. ते सगळं म्हणजे आता मी जेव्हा क्लासेस घेते ना, मी अक्षरशः म्हणजे त्या इंटरव्ह्यूला जाताना कपडे काय रंगाचे घालावेत
काय सॉक्स घालावेत पर्यंत मी शिकवते. ओके. म्हणजे मी का शिकवते, कारण त्यांना कल्पना नसते. दिवसभर इंटरव्ह्यू चालतात. दिवसाच्या एंड पर्यंत जर काही कारणाने त्यांनी काढले शूज आणि आदल्या दिवशीचे सॉक्स घातले असतील तर खोलीभर वाज पसरतो. नक्कीच. ओके. किंवा रुमाल जो खिशात आहे तो कसा असावा, आतमध्ये जाताना हात पुसून कसे जावेत आतमध्ये जाऊन नंतर पॅन्टला हात नाही पुसता कामा, कारण घाम येणार आहे. मग कधी काय करावं हे सगळं बारीक बारीक गोष्टी शिकवायला लागतात. म्हणजे ह्या गोष्टी कुठे तुम्हाला जनरली नाही Mention शिकवल्या नसतात. जात. हा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मिळणार नाहीत कुठच्याही कम्युनिकेशन स्किल्सच्या. पण ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी असतात ज्या शिकवल्या जातात. इंटरव्ह्यूला बसताना कसं बसायचं, हात कुठे ठेवावेत, त्याच्यानंतर कुठे बघितल्याने काय आठवेल मगाशी म्हटल्यासारखं, की तुम्हाला आठवत नाहीये मग शब्द काय वापरावेत त्यावेळेला. आय कॅनॉट रिमेंबर का आय कांट रिकलेक्ट, ह्या 2 शब्दांमध्ये फरक बराच आहे. पण समोरच्याला वाटतं की ह्याला माहिती आहे की नाही माहिती, हा शाब्दिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आणि ती तयारी लागते. आदल्या दिवशीपासून मेंटली प्रिपरेशन लागतं. झोपायचं लवकर, आदल्या दिवशी रात्री उशीर नाही करायचा झोपायला, सकाळी लवकर उठावं, जमलं तर मेडिटेशन करावं. मेडिटेशनने डोकं शांत राहतं. ह्या काही काही अशा गोष्टी, छोटे छोटे टिप्स आहेत नक्कीच. जे करून गेलं ना तर खूप शांतपणे जाता येईल इंटरव्ह्यूला. आणि प्लॅन करा. लास्ट मोमेंटला अरे माझं सकाळी आता इंटरव्ह्यू आहे, मला इस्त्री करायचे शर्ट, मला हे करायचं, अशी गडबड करू नका. अरे ह्याचं बटन तुटलं, लास्ट मोमेंटला मला वेळ झाला, असं नको व्हायला. छोट्या अगदी बारीक आहेत या गोष्टी खरं म्हटलं तर. नक्कीच. पण माहिती आहे ना तुम्हाला जायचंय, तर ह्या सगळ्या तयाऱ्या करून ठेवायला काहीच हरकत नाही. तुम्ही लास्ट मोमेंटला मला मेंटली घाई होतीये हे राहणार नाही कुठेही. मेंटली तुम्ही शांत राहाल. नक्कीच. आणि तो प्रेशर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे दुसरा जो प्रेशर होतो तो पण थोडासा कमी होईल. तो ऑटोमॅटिकली कमी होतो, कारण तो पसरतो ना सगळीकडे. तो वरच्या लेवलला असा पसरून जातो. नाहीतर तो इथे एवढा दबलेला असतो प्रेशर की मला ते वाचायचं होतं, मला वेळच नाही मिळाला वाचायला, कारण टाइमच नाही ना लास्ट मोमेंटला. हा प्रेशर खूप डीप जातो. तो डीप जायचे, असा प्रेशर डीप जायची होती, असा पसरतो, तो लाईट होतो नक्कीच. प्रेशर. तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तयाऱ्या ह्या खूप इम्पॉर्टंटच आहेत. अगदी. खूप खूप धन्यवाद माधवीताई तुमचे. तुम्ही आलात आणि आम्हाला ऍक्च्युली फ्रॉम बेसिक एबीसीडी म्हणेल तसं तुम्ही कम्युनिकेशनचे संवादाचे धडे दिलेत. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील ज्यांना कम्युनिकेशन या शब्द ऐकलाच की भीती होते किंवा फोबिया आहे असंही म्हणतात ते लोक, तर त्यांनाही हा एपिसोड शेअर करा. आणि ऍक्च्युली खरंच कम्युनिकेशन म्हणजे जास्त काही नसतो, असाच बसून संवाद करायचा असतो, असाच बसून मोकळ्या मनाने गप्पा मारायच्या असतात. तर चला भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. कम्युनिकेशन मध्ये ना आपण बोलत होतो टोन झाला, ऍक्सेंट झाला, आता टच चा पण काय म्हणजे स्पर्शाचा पण काही आहे का भाग? आहे ना. स्पर्श प्रचंड इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला माहितीये कधी कधी फ्रेंड्स मध्ये सुद्धा एखादा मागणं येतो आणि असा जोरात एक थप्पा मारतो तुम्हाला. आता हा हात कोणाचा आहे याच्यावर बेस तुमचे रिॲक्शन्स खूप असतात नाही का. जर तोच प्रेमाचा हात असेल तर तुम्ही एकदम असं करून खुश होतात की तो स्पर्श आवडतो तुम्हाला. पण मेंटली कुठेतरी तुम्हाला असेल की लास्ट टाइम ह्याने ना मला त्रास दिला होता. स्पर्श भले तो विसरला असेल, त्याने येऊन मारला, पण तो तुमच्या मेंटली कुठेतरी तो स्टोर्ड असतो की मला ह्याचा ह्याने त्रास दिलाय, तर तुम्ही असं ना चिडून वळता. ओके. ह्या माइंडचं हे खूप असतं की बॉडी, की तसंच काय होतं हँडशेक करताना तुमचा हँडशेक कसा येतोय खूप महत्वाचं हा प्रचंड महत्वाचा आहे. असा हँडशेक दिला तर तो असा म्हणजे काय त्याच्यात हेच नाहीये ना, अर्थच नाहीये. असं वाटतं की अगदी लिंप आहे हा हात, त्याच्यात एनर्जीच नाहीये काही, त्याला काहीच अर्थ राहत नाही. हँडशेक हा ह्या अँगलला आला पाहिजे आणि फर्म असला पाहिजे ऑलवेज. तो फर्मली जेव्हा होतो तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हँडशेक मधून दिसतो. असं तर तो फर्म आला किंवा असं 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 करतच राहायचं हे पण बरोबर नाहीये. कळलं का. स्पर्श इम्पॉर्टंट आहे, तुमची बॉडी लँग्वेज इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काय पद्धतीने चालताय, समोरच्याला एखाद्याला भेटायला जाताय तुम्ही खांदे कसे धरले आहेत, असे
आहेत का तुम्ही स्ट्रेट उभे Straight राहिला, उभे राहत. त्यालाही महत्व येतं. आणि असे येत आहेत तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल कशी आहे, हे सगळं एकत्र असतं. स्माईल वर आला त्याच्यावर आठवतं की बऱ्याचदा असं होतं की स्माईलला आपण निग्लेक्ट करतो कम्युनिकेशन मध्ये, पण नाही केलं अनफॉर्च्युनेटली निग्लेक्ट होते स्माईल. पाहिजे. Correct. पण स्माईल आणि स्माईल पण कशी ना, जेन्युइन असली पाहिजे. कारण स्माईल, तुम्हाला एक हे सांगते मी, ट्रिक आहे ती ऍक्च्युली. Okay. तर ज्याने ओळखता येते स्माईल जेन्युइन आहे की नाही. जेन्युइन नसेल ना स्माईल, कितीही प्रयत्न करा, दोन्ही साईडला इक्वल वरती जात नाही. Okay. ओके. म्हणजे ती इक्वल वरती गेली म्हणजे ही स्माईल आहे, आहे. जेन्युइनली आतनं आलेली स्माईल आहे. नाहीतर ती अशी येते, एका साईडला वर जाते, दुसऱ्या साईड रिफ्युजेस टू गो अप. Nice. असं. पण ह्या गोष्टी समोरच्याला जशा समजायला लागतात ना, तर नाही नाही, कुठेतरी मला खोटं वाटलं, कळलं नाही मला नक्की काय ते, मनापासून नाही गेली. आणि हेच छोटे छोटे पॉइंट्स असतात, तुम्ही रिजेक्ट व्हायचे basically. आणि Exactly. ते तुम्हाला कळतच नाही की का झालं. हा, नक्कीच. छोटे छोटे रिजेक्शन म्हणजे काय, हे तुमच्या फक्त इंटरव्ह्यूला नाही हो, तुम्ही इव्हन फ्रेंड्स मध्ये कुठेतरी मला माहित नाही, मला आज काही मला बरोबर नाही वाटलं, आज त्याचा मूड काय झालं, तुझा मूड का खराब आहे, कम्युनिकेट कर. तू बोललाच नाहीये काही तरी मूड खराब आहे, आपल्याला जाणवतो ना. त्याच्या डोळ्यात दिसतं, त्याच्या स्माईल मध्ये दिसतं, त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसतं, आणि त्याच्या आपण टच मध्ये सुद्धा दिसतं. आज आपण जसं वाईब असं शब्द वापरतो, या Vibes. सगळ्याला मिळून वाईब, त्याचे व्हायब्रेशन, हा करेक्ट, ते होत आहेत का. नक्कीच. ते व्हायब्रेशन्स, तुम्ही आतमधनं जेव्हा खुश असताना तुमचे व्हायब्रेशन्स ऑटोमॅटिकली असे फुल येते, असं फुललं की देणार आहे तुम्हाला ते. देणारच आहे ना सुगंध, असं येते. त्याच्यासाठी आहोत आपण.